प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूनगरीचे सुप्रसिद्ध साधू पंचमवेद निर्माते, जगाच्या असणाऱ्या भीतीपोटी जग ज्याला घाबरून जीवन जगतं, तो यमराज ज्यांना घाबरतो ते श्रीमंत संत, श्रीमंत साधू, वैराग रसिक श्रीमंत तुकोबराय महाराजांचा आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. आजच्या अभंगामध्ये महाराज फार छान बोलतायत, फार गोड बोलतायत. महाराजांच्या आजच्या बोलण्याला एक वैशिष्ट्यपूर्ण शैली आहे, वैशिष्ट्यपूर्ण झालर आहे. काय झालर आहे? महाराजांचं आजचं चिंतन थोडंसं अनोखं आहे. महाराज अनेक अभंगामध्ये सिद्धांत मांडतात, अनेक अभंगामध्ये दृष्टांत मांडतात, अनेक अभंगामध्ये फलश्रुती मांडतात. पण आजच्या अभंगामध्ये याचं ओतप्रोत दर्शन भरूनच आजचा अभंग महाराजांनी आपल्यासमोर मांडलेला आहे. फार सुंदर. आपण जो अभंग ऐकलात, महाराजांनी सांगावं, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीज असावं आणि शुद्ध बीजाचं असणारं खऱ्या अर्थानं स्वरूप संधान समत्व भावनेच्या अंतःकरणात रुजावं आणि रुजलेल्या बियातनं काय बाहेर यावं. मला वाटतं महाराजांचं मत आहे, फळे रसाळ गोमटी. फळं रसाळ असावीत, रसाळ असणारी फळं गोमटी असावीत. जी फळं रसाळ असतात ती गोमटी असतात असं नाही बरं का. जी गोमटी असतात ती रसाळ असतात असं नाही, पण रसाळही फळं असावीत, गोमटीही फळं असावीत. महाराज आपण अभंगाच्या दृष्टीच्या विचारानं अभंगाच्या पहिल्या चरणात तर एक सिद्धांत दिलाय. शुद्ध बीजाच्या पोटामध्ये त्याच्या असणाऱ्या समत्वगादीच्या रुजनीकरणानं आपल्याला जर फळ रसाळ मिळायचं असेल, फळ सात्विक गोमट मिळायचं असेल, काय करावे लागेल? महाराजांनी पहिल्यांदा बाह्य रंगाचं असणारं स्वरूप दर्शन व्यक्त केलंय. फार ऐकलं पाहिजे. बाह्य रंगाचं दर्शन आहे. काय बाह्य रंगाचं दर्शन आहे? महाराज म्हणतात ते फळ रसाळ असावं असं वाटत जर असेल, ते फळ गोमट असावं असं जर वाटत असेल, तर त्या गोमट्या फळाला पाहताना त्याचं बाह्यरंग तुम्हाला पहिल्यांदा दिसेल. जे फळ रसाळ आहे, जे फळ गोमट आहे, ते कसं असेल त्याच्या बाह्यरंगानं व्यक्तीकरण होईल. आणि बाह्यरंगाचं व्यक्तीकरण काय असेल? महाराज म्हणतात, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. अहो तो बाह्यरंगानं कसा असेल? महाराज त्याच्या मुखामध्ये गोड अमृताची वाणी असेल. त्या अमृताच्या वर्षावानं त्याचं चिंतन अखंड आयुष्यभर देहानं करत जाईल आणि देहाला केलेलं चिंतन त्याचं त्या असणाऱ्या देवापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. हे बाह्यरंगाचं स्वरूप दर्शन महाराज सांगतायत. बरं, अंतरंगाचं दर्शन पाहिलं पाहिजे महाराज. बाह्यरंगाने व्यक्त होणारी माणसं अंतरंगानं मात्र कुठंतरी कमी असतात, कुठंतरी दडलेली असतात. पण महाराज तुम्ही पहिल्या चरणामध्ये सिद्धांत दाखवताय, दुसऱ्या चरणामध्ये बाह्य स्वरूप दाखवताय, पण आम्हाला तिसऱ्या चरणात काय दाखवायचं प्रयोजन आहे? महाराजांचं मतच असं आहे. महाराज म्हणतात, पहिल्यांदा बाह्यरंगानं माणूस ओळखला की त्याचा अंतरंग ओळखण्यासाठी फार वेळ जात नाही, अंतरंगात शिरण्यासाठी फार वेळ जात नाही. मग अंतरंगात कसं जावं? महाराजांनी सांगावं, बाहेरून जरी तो मुखानं गोड बोलत असला ना, बाहेरून जरी तो देव जवळ करण्याचा प्रयत्न देहानं करत जरी असला ना, तरी मला वाटतं त्याचं अंतरंग कसं असलं पाहिजे? महाराजांनी म्हणावं, सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. अंतःकरणानं अंतरंगानं तो कसा असला पाहिजे? तो सर्वांगानं निर्मळ असला पाहिजे. त्याचं चित्त गंगेच्या पाण्याप्रमाणे अतिशय शुद्ध सात्विक शांत रसाचं असलं पाहिजे. काय होईल महाराज? सगळं तुम्ही सांगितलं आम्हाला, सिद्धांत आमच्या समोर दिलेला आहे, दृष्टांत आम्हाला सिद्धांताच्या अंतरंगानं बाह्यरंगानं अंतरंगानं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुखात त्याच्या अमृताची वाणी असली पाहिजे, त्याचा देह देवाच्या कारणी पडला पाहिजे, सर्वांगानं तो निर्मळ असला पाहिजे. नवे नवे त्याच्या असणाऱ्या सर्वांगाच्या निर्मळाचं त्याचं चित्त गंगेच्या पाण्याप्रमाणे असलं पाहिजे. होईल काय? जगाच्या बाजारात फळ मिळाल्याशिवाय माणूस प्रयत्न सुद्धा करत, कर्म नाही म्हटलं मी, प्रयत्नही करत नाही. कर्माचा प्रयत्न करणारी जात कर्मफलाची आधी आशा व्यक्त करते, कारण फळ जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत कर्म कोणी करत नाही. महाराज फळ काय? महाराज फार गोड बोलतायत. महाराज म्हणतात, फळ इतकं गोड फळ आहे, त्याची फलश्रुती महाराजांनी शेवटच्या चरणात सांगावी. महाराज म्हणतात, तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. जातो ताप. आयुष्यामध्ये जो तापलेला जो जीव आहे त्याच्या असणाऱ्या तापमुक्त अवस्थेला जाण्यासाठी त्याला ताप जातो. आणि काय मिळते? मला वाटतं मिळते विश्रांती. कधी मिळेल महाराज? मुखी अमृताची वाणी
देह देवाचे कारणी. विठ्ठला 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 अभंगाचा धावता भावार्थ तुमच्या समोर मांडला. अतिशय गोड, अतिशय विश्लेषणपूर्वक आजचा असणारा गोड अभंग आहे. महाराजांनी आजच्या अभंगाच्या विशेष दृष्टिक्षेपानं महाराज त्या असणाऱ्या बीजाची वृत्ती सांगितलेली आहे. आजचा अभंग एका शब्दात जर वर्णन करायचा झाला तर महाराज या असणाऱ्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जीव म्हणून जन्माला आलेले अनेक आहेत. पण ऐकताय तुम्ही, जीव म्हणून जन्माला आलात, कोण्या गावात जन्माला आलात, कोण्या भागात जन्माला आलात, कोण्या तालुक्यात जन्माला आलात, कोण्या जिल्ह्यात जन्माला आलात नव्हे, कोण्या राष्ट्रात जन्माला आलात नव्हे, जगातल्या कुठल्या कोपऱ्यात जन्माला आलात काही विशेष नाही. पण जगताना मात्र तो जीव म्हणून जगत असाल काही हरकत नाही. कर्तुम शक्तीच्या बळावरती त्याचं जगणं स्थिर आहे. त्याचं स्थिर जगणं देवाच्या असणाऱ्या कृपेनं आहे. पण महाराज जीव म्हणून जन्माला आलात विशेष काही नाही, पण जीव म्हणून मरत असाल तर मात्र दुःख आहे. मग काय झालं पाहिजे? अभंगाचं पहिलंच वाक्य घेऊन जा. आयुष्यामध्ये जीव म्हणून जन्माला जर येत असाल तर जीव म्हणून जगा, तर मरताना मात्र जीव म्हणून मरू नका. या संतांच्या दर्शनाच्या विचारधारेनं आयुष्याच्या जीवाचा देव करून मरा. विठ्ठला महाराज एका मोठ्या संत परंपरेच्या विचारधारेने एक वाक्य फार सुंदर सांगितले, फार छान सांगितले. वाक्य सांगण्यापूर्वी वाक्याचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध सांगतो. वाक्याचा पूर्वार्ध फार छान आहे, फार गोड आहे, ऐकण्यासारखा आहे, आनंद वाटेल, आपलं मन भरून येईल असं आहे. पण वाक्याचा उत्तरार्ध सांगितलं तर तुमच्या मनामध्ये कुठेतरी खंत निर्माण होईल असंही ते वाक्य आहे. एकाच वाक्यामध्ये आनंद आहे, एकाच वाक्यामध्ये हर्ष आहे, पण एकाच वाक्यामध्ये आपल्याच कृतीची अवहेलना नाही म्हणून तिथं कुठंतरी दुःख आहे. ऐका, अहो जगात जितके संत झाले नाहीत ते केवळ न केवळ फक्त एकट्या महाराष्ट्रात झाली. ही महाराष्ट्राची सगळ्यात मोठी क्रांती आहे, सगळ्यात मोठी क्रांती आहे. आनंदाचं वाक्य आहे. जगात जितके संत झाले नाहीत ते केवळ आणि केवळ एका महाराष्ट्रात झाले. पण एक वाक्य आनंदाचं बोललो होतो, पण त्याच्या पुढचं वाक्य बोललं तर तुम्हाला कुठंतरी तुमच्या अंतःकरणामध्ये दुःख उचंबळून आल्याशिवाय राहणार नाही. काय वाक्य आहे? महाराज म्हणतात जगात जितके संत झाले नाहीत तितके संत केवळ आणि केवळ एकट्या महाराष्ट्रात झाले. पण ते सारेच्या सारे संत जिवंत असताना या महाराष्ट्राच्या मातीला कळाले नाहीत. महाराष्ट्राच्या मातीला ज्ञानोबा मिळाले, महाराष्ट्राच्या मातीला तुकोबा मिळाले, महाराष्ट्राच्या मातीला शिवबा मिळाले आणि महाराष्ट्राच्या मातीला हा विठोबा मिळाला. अंतःकरणाचा ज्ञानोबा कळावा, जगद्गुरु तुकोबा कळावेत, अंतःकरणाच्या मायमाऊलीचा असणारा शिवबा कळावा आणि या असणाऱ्या सर्वांना एकत्र करणारा माझा विठोबा कळावा. त्याच दिवशी या महाराष्ट्राच्या प्रत्येक जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला अनेक संत या महाराष्ट्राच्या मातीत आहेत.